नाचणीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, कॅल्शियम आणि लोह आहे आणि म्हणूनच आपण तान्ह्या बाळांना सगळ्यात आधी नाचणी सत्व देतो. नाचणी ही पचायला खूप हलकी आहे. मुळात म्हणजे ही समशीतोष्ण आहे. समशीतोष्ण म्हणजे काय, तर आपण जेव्हा थंडीमध्ये खातो तेव्हा ही शरीराला ऊब देते आणि जेव्हा आपण उन्हाळ्यात खातो तेव्हा ती शरीराला थंडावा देते. अशा या बहुगुणी नाचणीपासून आज आपण हा नाचणीचा चिवडा तयार करणार आहोत. अगदी कमीत कमी तेलामध्ये मस्त असा चटपटीत शरीराला थंडावा देणारं उन्हाळा विशेष हा आपण चटपटीत नाचणीचा चिवडा कसा करायचा हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम इथे मी या 1/2 किलो प्रमाणामध्ये हे नाचणीचे कुरमुरे घेतलेले आहेत. हे कुरमुरे स्वच्छ असे चाळून घ्यायचे, कारण भट्टीमध्ये जेव्हा भाजून येतात त्यावेळेस त्यामध्ये कच, माती, कचरा असण्याची शक्यता असते आणि हे असे मस्त कुरकुरीत हे कुरमुरे आहेत, त्यामुळे मी इथे भाजून घेणार नाहीये. पण जर तुमचे कुरमुरे असे जर कुरकुरीत नसतील तर कढईमध्ये कोरडेच आपल्याला मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे आहेत. असे हे कुरकुरीत होईपर्यंत चांगले भाजायचे आणि मग नंतर चांगले असे चाळून घ्यायचे आहेत, की जेणेकरून यामध्ये जर काही कच, माती, कचरा जे काही असेल ना ते सगळं चाळल्यामुळे निघून जातं. अशा प्रकारे हे आपण स्वच्छ करून घेतलेले आहेत. हे कुरमुरे या नाचणीपासून तयार केले जातात. याला कोणी रागी म्हणतं किंवा कोणी याला नागली सुद्धा म्हणतं. हे खाणं आरोग्याच्या दृष्टीने खूप उत्तम आहे, कारण यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं. हाडांना बळकटी देण्याचं काम कॅल्शियम करतं आणि म्हणूनच आपण लहान बाळांना किंवा तान्ह्या बाळांना त्यांची हाडं मजबूत होण्यासाठी नाचणी सत्व हे आवर्जून देत असतो. आणि जर तुम्ही हे नाचणीच्या कुरमुऱ्यांचा हा चिवडा वाटीभर जरी रोज खाल्ला ना तरी सुद्धा अगदी 1 ग्लास दूध प्यायल्याचे जेवढं कॅल्शियम आहे तेवढं आपल्याला सहज मिळतं. इथे आता आपल्याला एक साधं सुद्धा साहित्य लागणार आहे, जे आपलं नेहमी चिवड्याला किंवा भेडवसाठी लागतं. मी इथे काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, त्या चिरून घेतल्या. त्यानंतर वाटीभर डाळवं म्हणजे पंढरपुरी डाळवं आणि थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहेत. भरपूर असा कढीपत्ता घ्यायचा आहे. कढीपत्ता मी धुवून, पुसून आणि वाळवून घेतलेला आहे. आता आपल्याला या व्यतिरिक्त आणखीन एक छोटासा मसाला तयार करायचा आहे. त्याकरता मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये साधारण 2 मोठे चमचे धने घेतलेले आहेत, 1 चमचा जिरे, छोटंसं काळा मिठाचं खडा घेतलेला आहे आणि थोडंसं साधं मीठ सुद्धा घेतलेलं आहे. काळ्या मिठाने छान चटपटीतपणा येतो म्हणून काळं मीठ घातलेलं आहे. 2 मोठे चमचे इतकी मी साखर घातलेली आहे आणि त्याचबरोबर 1/2 चमचा इतकं हिंग, अर्धा चमचा इतकं हळद आणि 1 चमचा इतकं लाल तिखट घातलेलं आहे. आणि हे सिट्रिक ऍसिड आहे, म्हणजे लिंबू सत्व आहे. याच्याने मस्त असा आंबट, तिखट, गोड, चटपटीत असा आपला हा चिवडा तयार होणार आहे. हे सगळं एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं. इथे मी कढईमध्ये साधारण 2 टेबलस्पून इतकं तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये सगळ्यात पहिले शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे आहेत. शेंगदाण्याचा रंग बदलेपर्यंत चांगले असे वरचं साल तडकेपर्यंत परतून घेतलं की ते खायला छान खमंग लागतात आणि चिवड्यामध्ये सुद्धा ते बरेच दिवस जरी चिवडा राहिला तरी चिवडा खोवट होत नाही. आता इथे हे डाळवं आहे ते सुद्धा असे परतून घ्यायचे आहेत. हे चांगले असे आधीच भट्टीतून भाजून आलेले असतात, त्यामुळे याला जास्त वेळ परतण्यासाठी लागत नाही. बघा, पटकन याचा रंग बदलला आहे. लगेच हे सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत, कारण जास्त वेळ जर ठेवलं तर त्याचा कडकडीतपणा किंवा कडवटपणा जाणवू शकतो. आता यामध्ये 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे घातलेले आहेत. साधारण 8 ते 10 पाकळ्या लसणाच्या अगदी बारीक चिरून त्या सुद्धा यामध्ये मी घातलेल्या आहेत. लसूण चांगलं तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे, कारण लसूण जर ओलसर राहिला तर मात्र चिवडा पटकन आपला मऊ पडू शकतो आणि लसणाचा स्वाद ना मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत परतल्यामुळे छान येतो. आता अर्धवट लसूण परतल्यानंतर यामध्ये मी कढीपत्ता सुद्धा घातलेला आहे. कढीपत्त्याचा फ्लेवर अप्रतिम येतो, त्यामुळे कढीपत्ता आवर्जून घालाच. आणि कढीपत्ता सुद्धा ना भरपूर असा कढीपत्ता घालायचा आहे. कढीपत्ता मस्त असा कुरकुरीत होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि आपण जे लसूण घातलं होतं ते सुद्धा मस्त तांबूस झालं की मग यामध्ये जे आपण कुरमुरे घेतले होते नाचणीचे ते घालायचे आहेत. तुम्ही म्हणाल यामध्ये आपण मसाला तर घातलाच नाही, पण असा जर तेलामध्ये मसाला घातला ना तर माझा तरी असा अनुभव आहे की सगळ्यांना चिवड्याला एकसारखा लागत नाही
आणि म्हणूनच आधी काय करायचं तर फोडणीमध्ये ना हे कुरमुरे चांगले असे परतून घ्यायचे की जेणेकरून याला ना या कुरमुऱ्यांना एक तेलाचं असं मस्त कोटिंग येतं आणि मग वरून जेव्हा आपण मसाला घालतो त्यावेळेस त्या तेलाच्या कोटिंगवर सगळ्या बाजूने मसाला एकसारखा व्यवस्थित लागतो आणि मग असं तळाशी मसाला राहत नाही किंवा असं काही कुरमुऱ्यांना लागलंय काही कुरमुऱ्यांना लागला नाही असं होत नाही. आणि जर तेलात घालतो ना त्यावेळेस काय होतं सगळं तेलामुळे ते ओलसर होतो आणि मसाला व्यवस्थित कुरमुऱ्यांना चिकटत नाही. हा माझा अनुभव आहे. तुमचा असा काही अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आता हे असं थोडं थोडं मसाला घालून चांगलं असं परतून घेतलं बघा. सुरुवातीला असं वाटतं आपल्या मसाल्याचं प्रमाण कमी झालंय का, पण नाही, हळूहळू ना बरोबर याचा छान असा रंग यायला लागतो आणि ना हे असं परतत राहायचं आहे. आता सगळ्यात शेवटी आपल्याला दाणे आणि हे डाळवं आहे ते नंतर घालायचे. तर असं का बरं केलं आपण, कारण जर सुरुवातीला जर आपण दाणे आणि डाळवं जर घातलं असतं ना तर सगळा मसाला आहे ना या दाण्यांना आणि डाळव्यांना चिकटतो. कारण याला बरंचसं तेल आहे. ज्या गोष्टीला तेल आहे त्या गोष्टीला लगेच मसाला चिकटतो. म्हणूनच आपण दाणे आणि हे डाळवं नंतर घातलेलं आहे. बघा काय मस्त असं छान आपला चिवडा एकसारखा सगळीकडे मसाला लागलेला आहे. असा हा सुंदर आणि आरोग्याच्या दृष्टीने उत्तम असणारा आपला हा नाचणीचा चिवडा बनवून तयार झालेला आहे. पूर्णतः थंड झाला की मग तुम्ही हवाबंद डब्यामध्ये भरून 1-2 महिने सुद्धा आरामात खाऊ शकता. तुम्हाला हा नाचणीचा चिवडा कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.